इकडे शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केल्यानं विरोधकांकडून त्यावरती टीका केली जाते। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केल्याचं आता दिसतंय। या संदर्भातील एक बॅनर भायखळा येथे लावण्यात आलेला होता, जो सध्या मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होतोय। बुरखा वाटप कार्यक्रमामुळे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारी शिवसेनेला अचानक मुस्लिमांची आठवण कशी झाली असा सवालही विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। त्यामुळे आता या बुरखा वाटपावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जाते। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सूरज, आता यावरून कसं राजकारण रंगतंय? अमोल, भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी जाधव यांनी भायखळामध्ये बुरखा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलांना बुरखा वाटप करण्यात आलं। मात्र यावरून आता राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे हिंदुत्ववादी शिवसेना म्हणून ओळख होती आणि अशातच आता बुरखा वाटप केल्यामुळे कुठेतरी विधानसभा निवडणुकात लक्षात घेता हे केलं जातंय का, असा प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। लोकसभेत जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटना म्हणून प्रचार झाला होता आणि त्याचाच कुठेतरी आता ती चूक सुधारण्याचा प्रयत्न हा शिवसेनेकडनं सुरू आहे का, असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। या संदर्भात भायखळ्यामध्ये लावण्यात आलेला बॅनर आणि यामिनी जाधव यांचा व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्यावर आता विरोधक टीका करताना पाहायला मिळत आहेत। एकूणच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासनं दिली जात आहेत आणि त्यातच हे कार्यक्रम हा आता सर्वांच्याच नजरेसमोर आल्याने त्यावरनं शिंदे गटांवरती आता टीका केली जात आहे। नक्कीच सूरज, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। त्यामुळे या बुरखा वाटप कार्यक्रमामुळे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे शिवसेनेला अचानक आता मुस्लिमांची आठवण कशी झाली असा सवाल देखील विरोधकांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे आता या बुरखा वाटपावरून राजकारण तापण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, यामिनी जाधव यांनी बुरखा वाटप केलेला आहे मुंबईमध्ये, आपली पहिली प्रतिक्रिया काय? कोणी कोणता पोशाख करावा किंवा कोणी राजकारणामध्ये लोकांना प्रलोभित करण्यासाठी, प्रलोभन देण्यासाठी काय काय युक्त्या प्रयुक्त्या कराव्यात, हा ज्याच्या त्याच्या बुद्धिकौशल्याचा भाग आहे किंवा तो त्याच्या नीतिमत्तेचा भाग आहे। पण यामिनी जाधवांना कोणी लक्ष करत असेल तर ती लक्ष करण्याची कारणं काय, ती फार विचार करण्यासारखी आहेत। कारण यामिनी जाधव एका अशा फितूर गटाच्या आमदार आहेत, जो फितूर गट सकाळ दुपार संध्याकाळ सातत्याने हिंदुत्वाचा ढोल वाजवत फिरत असतो आणि जो फितूर गट सातत्याने मुस्लिम द्वेषाची भाषा पसरवत असतो। त्यामुळे एकीकडे मुस्लिम द्वेष दाखवायचा, आम्ही कसे हिंदू वगैरे आहोत हे सांगायचं, आणि दुसरीकडे ह्या अशा गोष्टी करायच्या, तर त्यावेळेला हे पब्लिक आहे, सब जानती है, मग लोक बोलत असतील तर मग वाईट का वाटते? सुषमाताई, येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतांसाठी हे सगळं होतंय असं म्हणायचं तुम्हाला? खरं तर असं होत असेल तर हे फार वाईट आहे आणि दुःखद आहे। म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण एखाद्या व्यक्तीला जात धर्माच्या पलीकडे जाऊन ॲज अ ह्युमन बिईंग बघणार आहोत की नाही। परंतु प्रत्येक गोष्ट मतांसाठी करायची, योजना असेल तरी मतांच्यासाठी, राखी बांधून घ्यायची असेल तरी मतांच्यासाठी, सणवार मतांसाठी, धर्म, जात, पूजा सगळं मतांसाठी असं करणारी ही लोक असं का करतात? कारण यांना विकासाचे मुद्दे सांगता येत नाहीत किंवा यांनी काय काम केलंय ते भरीव पद्धतीने सांगता येत नाही। त्यामुळे हे सांगतो सगळं। हो सुषमाताई, आपले आभार या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।